मी जयेंद्र पाटील यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक द्यावं। ती दोन जोडी भारी आहे एकदम, फटाके वाजवणारी। आता त्यांनी वाजवले दोन फटाके। कॅमेरामन जरा कव्हर कर, दोघांना बघू। चला मास लावते ते सुरुवात पारितोषिक आलंय मामाच्या गाण्यासाठी। आणि हे पहा आमचे दोघे जण, हा कोण आहे? दोघे हा परफेक्ट, दोघे जण एकत्र या बघू जरा। हा दोघे जण एकत्र या खांद्यावरती। हा बर परफेक्ट जोडी, पहा कशी धमाल जोडी एकदम। चला मॅचला होते ते सुरुवात। मामाच्या गावामध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत। साई समर्थ जय मल्हार वाशिवली आणि त्यांच्या विरोधात सावरोली। पाक काय बॅटल रंगेल इथे। रोहित विरोधात गोलंदाजीसाठी आलाय, तो मात्र सौरभ। पहिला चेंडू कव्हर ड्राइव्ह पेश करायचा होता, बॅटची एज घेऊन बॉल गेला कव्हर पॉइंटला। क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात। धाव संख्येचा श्री गणेशा, एक धाव धाव फलकावरती जोडली जाते। एक धाव फलकावर। शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता, पंच सागर कोळंबे इशारा करतायत हा व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात। एक धाव इथे जोडली जाणार। पहा टप्पा पाहतील पंच टप्पा पाहतील। अन्वेष 11 सावरोली विरोधात साई समर्थ जय मल्हार वाशिवली। दोन तगडे संघ एकमेकांच्या विरोधात एकता चषक 2022 मध्ये। जय हनुमान क्रिकेट मित्र मंडळ चिंचवली गोहे आयोजित ही स्पर्धा। रात्रीचे वाजलेत 1, परंतु क्रिकेटचे रसिक अजूनही मैदानावर। प्रयत्न करतोय गौरव घोसाळकर, आउटसाइड द ऑफ स्टंप। हा चेंडू लाईन मध्ये न येता फटका खेळण्याचा प्रयत्न होता गौरवचा, तो इथे फसलाय। सौरभ गोलंदाजी करतोय, धाव संख्या 2। मागच्या मॅचचा हिरो सौरभ गोलंदाजी करतोय, मॅन ऑफ द मॅचचा किताब त्यानं जिंकलाय। आणि त्याच्या समोर आहे विस्फोटक फलंदाज गौरव घोसाळकर। हाफ ट्रॅकर बॉल फसलाय, हुकचा प्रयत्न होता, शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक पाठमोरा गेलाय आणि ते झेल सुटलाय। कॅच ड्रॉप, ही कॅच महत्वाची होती, झेल मात्र सुटलाय। खरं तर तुषार, टॉवरच्या वरती चेंडू गेल्यानंतर अशा कॅचेस सुटण्यात येतात, कारण या टॉवर्स मध्ये जे तुम्ही खेळताना तर जे ड्रायव्हर त्यांना माहिती आहे की समोरच्याना अप्पर दिला ना की मग खाली आपला डिप्पर ठेवायचा आणि मग अंदाज बांधत रस्ता पाहत मग ती गाडी चालवायची। रिॲक्शन्स बघा खेळाडूच्या, आणि कॅमेरामनचं वर्क देखील तितकंच छान कॅप्चर करतायत हे सर्व क्षणचित्र। धाव संख्या 4, 3 चेंडू फेकलेत सौरभने, धावा झाल्यात त्या मात्र 4। इथे फटका आलाय, व्यासपीठाला सलामी देणारा षटकार गौरव घोसाळकरच्या बॅटमधून। गौरव घोसाळकर मात्र इथे बाद होतोय आणि मैदानावरती पोहोचलाय तो आता सावरोली टीमचा फलंदाज आदित्य। नवीन फलंदाज। लास्ट बॉल असेल फर्स्ट पॉवर प्लेच्या ओव्हरचा। 3 ओव्हरची मॅच आहे, तगडी फाईट दोन संघादरम्यान। अविनेश 11 सावरोली विरोधात साई समर्थ जय मल्हार वाशिवली। धाव संख्या ती 10। आदित्य ऑन स्ट्राइक।
आदित्यने सलग 3 षटकार ठोकले तर तुषार धुमाळ यांच्याकडून 500 रुपये. बॅटची कडा घेतले, लिडिंग एज, मागे क्षेत्ररक्षक आहे, त्याला चकून बॉल मागे चाललाय, सीमारेषा पार. आदित्यने आल्या आल्या नशिबाचा चौकार केसलाय. 4 धावा. 4 धावा इथे जोडल्या जात आहेत. षटक क्रमांक पहिले समाप्त. टीमची धावसंख्या अर्थातच अवनेश 11 सावरोलीची 14. पहिल्या षटकात धावा आल्या त्या मात्र 14. गोलंदाजीसाठी येतोय आता निखिल येतोय गोलंदाजीसाठी, सराव करतोय. नेक्स्ट मॅच सेकंड राऊंडची लास्ट मॅच असेल. अर्थातच वडवळ आणि त्यांच्या विरोधात खेळेल तो मुळगाव. 2 संघ. कर्णधारांना विनंती आहे की आपण टॉससाठी त्वरित या. मिड इनिंगमध्ये आपण टॉस करणार आहोत कारण या 3-3 ओव्हरच्या मॅचेस आहेत. जास्त वेळ घेऊ नका. आयोजकांकडून सूचना येतात 3 षटकांसाठी तुम्हाला 15 मिनिटं दिली जातील. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या 14. निखिल आलाय गोलंदाजीसाठी. समोर बॅट्समन रोहित पाडगे. वैयक्तिक एका धावेवरती खेळतो आणि त्याचा साथीदार गौरव परतलाय. त्याने 1 षटकार ठोकला होता आणि त्याचा साथीदार नॉन स्ट्रायकिंग एंडला आदित्य सध्या. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता परंतु भन्नाट वेग, सरळ वेगाने चेंडू निघून जातो आणि अक्रॉस द बॅटने खेळण्याचा हा निर्णय मात्र थोडा अंगलट आला रोहितच्या. डॉट बॉलने इथे सुरुवात गोलंदाज निखिल कडून. भन्नाट वेग आहे. वाशिवली टीमचा आपण विचार केला तर मागच्या 3 ते 4 वर्षांपासून चांगल्या प्रतीचे वेगवान गोलंदाज आपण या संघाकडून पाहिलेत. रोहित वरती खूप मोठ्या अपेक्षा. मागच्या मॅचचा शिल्पकार, विजयाचा शिल्पकार सावरोली टीमचा. पाठलाग केला होता चेंडूचा परंतु इथे पंच सांगतायत की दिशा थोडी खराब आहे. एक्स्ट्राच्या स्वरूपात 1 धाव. टीमची धावसंख्या 15. दोन्ही आमचे अंपायर राजेश भोईर आणि त्याचबरोबर सागर कोळंबे. बराचसा अनुभव या दोन्ही खेळाडूंकडे परंतु आता पंचांच्या भूमिकेत. 15 धावसंख्या 15. विकेट गेले 1. निखिल करतोय गोलंदाजी सावरोली टीमच्या अगेन्स्ट वाशिवली टीम कडून. स्विच हिटचा फटका रोहित पाडगेने ते ठोकलाय. षटकार. व्हॉट अ शॉट बाय रोहित. आउटसाइड द ऑफ स्टंप लेन ठेवण्यात आली होती. परफेक्ट लेन पिक केली. मिडल ऑफ द बॅट. बॅटचा स्विंग दमदार होता. स्वतःला देखील फिरवला आणि बॉल फेकून दिलाय कव्हर पॉइंट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धाव्यांसाठी येतोय हा षटकार. 6 धावा जोडल्या जातात. टीमची धावसंख्या 21. पुन्हा एकदा रोहित. म्हणूनच मी मगाशी जेव्हा गौरव बाद झाला तेव्हा सांगितलं की कठीण परिस्थिती खेळाडूंना निखारत असते. शेवटी सोन्याची पारख कुठे होते? भट्टीमध्येच होते. आणि कठीण परिस्थितीमध्ये जो चांगला खेळ करतो या खेळाडूंचं हेच आहे. कारण हेच जे चांगले खेळाडू आहेत ना हे एखाद्या कठीण पेच प्रसंगामध्येच निखरून येत असतात आणि आता सध्या तेच होत असताना रोहित पाडगेच्या स्वरूपात. मॅच बॉल येतोय. थोडं थांबा. थँक्यू व्हॉलेंटियर्स. खरं तर हे असं चित्र पाहिलं ना की होळीच्या नारळाची आठवण येते. होळीचा नारळ इकडून होळीतून काढला आणि तिकडे फेकून दिल्यानंतर तो फक्त निखाराच्या शोधात जायचा आणि मग तो होळीचा नारळ शोधायचा. ती एक वेगळी मजा. कारण होळी सण झाला आता नुकताच. 21 धावसंख्या 21. विकेट कीपर आणि बॉलर इथे चर्चा करत असताना कारण रोहित बॅटमधून स्विचिटचा 1 षटकार पाहिला आपण. 21 धावा. 1 विकेट गेले. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. 3 ओव्हरची मॅच आहे. तगडं आव्हान आहे. दोन्ही टीम तितक्याच ताकदवान, तितक्याच बलाढ्य. शफल क्रॉसहून खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक विकेट कीपर बनलाय. त्याने इथे झेल टिपलाय. प्रत्युत्तर दिलं गोलंदाज निखिलने. ते मात्र रोहित पाडगेला. फटका फसला. बॅट्समन आउट रोहित. धावसंख्या 21. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना
कित्येकदा आपण उदाहरण दिलेत तुषार की हा खेळ म्हणजे हा मैदानावरचा जसा खेळ चालू आहे तसा दोन पैलवानामधला रस्सीखेच आहे. कधी हा पैलवान ताकद लावतोय तर कधी तो पैलवान ताकद लावतोय आणि ह्या रस्सीखेच पाहण्याची मजा काही वेगळीच आहे. कधी कधी साई समर्थ जय मल्हार वाशिवलीचे गोलंदाजांकडून चांगली गोलंदाजी तर या विपरीत अवनेश 11 सावरली टीमकडून चांगली फलंदाजी होताना दिसते. आणि हाच तर खरा संघर्ष क्रिकेटचा जो प्रत्येकाला पाहायचंय. रात्री 1 वाजता देखील 21 धावा झाल्यात. नुकताच विकेट गेले रोहितची. वेगानं चेंडू गेला हा बॅट वरती. शॉट खेळण्यासाठी मुभा नव्हती तरी सुद्धा 1 धाव. एकेरी धावसंख्येने स्कोर मात्र जाऊन पोहोचेल 22 वर. विकेट गेल्यात परंतु धावा चांगल्या आहेत. प्रत्येक षटकामागे या सध्याच्या परिस्थितीमध्ये 10-10 धावा खूप चांगली सरासरी. काही चेंडू शिल्लक या षटकातील. 2 चेंडू मला असं वाटतं अद्यापही शिल्लक आहेत. 2 चेंडू शिल्लक. धावा 22. विकेट गेल्या 2. सेकंड ओव्हर इन द प्रोग्रेस. हाफ ट्रॅकर बॉल हुक केलाय. पुन्हा एकदा चकून बॉल चाललाय लॉंग स्टॉपला. आदित्य जेवणाला नशीब खाऊन आलाय. चौकार. उंच उंच सुळक्यांनी कडे कपाऱ्यांनी आणि अभेद व बेलाद अशा गडकोटांनी निष्ठावंत मावळ्यांची तसेच आदर्शवान स्वराज्याची आदित्यसाठी पारितोषिक आहे. आदित्यने सलग 3 चौकार खेचले, सलग 3 षटकार खेचले तर तुषार धुमाळ यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज आहे. आणि मागच्या 2 चेंडूंवरती 2 चौकार आलेत आदित्यसाठी. धावा झाल्यात 26. खरं तर हा सेवाग या टीमचा इन्स्टंट प्लेअर. जास्त काळ खेळपट्टीवरती राहत नाही परंतु जेवढा वेळ असतो तेवढा वेळ चांगली बॅटिंग करतो. चांगला फटका खेचलाय. स्वीपर कव्हरला बॉल ट्रॅव्हल होतोय. आउटफील्ड आता स्लो होणारच आहे कारण ना इथे पहा बॅट्समन पोहोचलाय. हे माळ रान नाहीये, हे शेती आहे. आणि जे जमीनधारक आहेत त्यांनी आपल्या शेतांवरती आयोजकांना सांगितलं की तुम्ही बिंदास क्रीडांगण बनवू शकता आणि शेतातली माती ही ओलसरपणा टिकून धरून ठेवत असते. आता 1 वाजलेत. ओलसरपणा वाढायला सुरुवात झाली. दव आपण म्हणतोय खरं कदाचित एखादा वेड्यात काढेल परंतु मैदानाच्या आतमध्ये आहे ना त्यांना माहिती आहे की ड्यू फॅक्टर आहे. ओलसरपणामुळे हा चेंडू इथे थांबला. आउटफील्डने चेंडू थोडा थांबला. 2 धावा झाल्यात. 2 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या 28. चला जास्त वेळ घेऊ नका. वाशिवली टीम हडल्स होत आहेत. तुम्ही जसं एकता चषक ठेवलंय सर्वांनी एकत्रित येऊन तसं ते एकत्रित येत आहेत. काहीतरी त्यांचा हडल्स मैदानावरती चालू आहे. उद्याचे मॅचेस 4 वाजता चालू होतील. माडप विरोधात कुंभिवली नेक्स्ट पहिली मॅच. दुसरी मॅच नडोदे वाडी विरोधात सांगडे. त्यानंतर ग्रुप बी स्टार्ट होईल. पहिली मॅच असेल तळवली विरोधात लाडवली. तळवली एक आपले प्राईम मेंबर आहेत दरवर्षी खेळतात. घोडिवली विरोधात परळी. आणि तिसरी मॅच असेल लवजी विरोधात ढेकू. आणि चौथी शेवटची मॅच असेल उद्या अर्थातच चिंचवली गोहे विरोधात हाल CSC. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावरती धावा आहेत ते आता 28. अंतिम षटक. गोलंदाजीसाठी येतोय आता जीवन शिंदे. आणखी एक अफलातून ऑलराऊंडर या टीमचा. चला जास्त वेळ घेऊ नका. वाशिवली टीम 28 धावा झाल्या. थोडं टेन्शन वाढलंय वाशिवलीकरांचं परंतु ते टेन्शन कमी करण्यासाठी जीवन शिंदेला चांगली गोलंदाजी करावी लागेल. या विपरीत वैभव मेहत्तर आणि आदित्य भेसरेला 28च्या किमान 40 करायचे. पहिला चेंडूवरती फटका फसला. एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू आणि ते झेल नव्हता. आणि ते 5 चेंडू ट्रॅव्हल होतोय चौकाराच्या दिशेने. 4 धावा. पुन्हा एकदा आता यावेळी हर्षल आहे.
तीन चौकार जे महत्वाचे ठरतील. अजित लबडे यांच्याकडून 2 सलग विकेट घेतले तर 200 रुपयांचा कॅश प्राइज असणार आहे. चौकाराला नुकताच स्विच हिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. विकेट कीपर कॅच पर्यंत पोहोचला आणि बॅट्समन आउट आहे. विकेट आले. नेक्स्ट मॅचचा टॉस साठी वडवळ विरोधात खेळणारे तो मात्र आता मुळगाव. धावसंख्या 32 आहे. 4 चेंडू शिल्लक आहेत. पाहूया नवीन फलंदाज कोण जाणार. सर्व आयोजक आता पहिला दिवस हा फार महत्वाचा असतो. तयारी कशा पद्धतीने होणार, कारण नाईट थोडी वाईट असते आयोजकांसाठी. फ्लड लाईट्स व्यवस्थित ऑन होत आहेत की नाही, क्रीडांगण मग लाईट चांगली आहे की नाही, या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागतो. बत्तीस धावसंख्या 32. 4 चेंडू अद्यापही शिल्लक आहेत. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होतोय तो हर्षद. महत्वाचे 4 चेंडू आहेत. कितपत टार्गेट सेट होणार हे मात्र या 4 चेंडूंवरती निर्भर आहे. सावरोली विरोधात वाशिवली, 2 बलाढ्य संघ एकमेकांच्या विरोधात. चांगला फटका खोदून काढला हा चेंडू. स्ट्राइक द्यायची आणि ते पहा थांबवलंय. थ्रो देखील चांगला. दुसरी धाव घेण्याचा इथे प्रयत्न आणि 2 धावा कंप्लीट. 2 धावा इथे कंप्लीट. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचले 34 वरती. थोडा ताळमेळ बिघडलाय वाशिवली टीमच्या सर्व सवंगड्यांमध्ये. मगाशी एकत्रित येऊन आत्मविश्वास दिलाय कॅप्टनने, परंतु त्या आत्मविश्वासानं थोडा फार का होईना परंतु जो कॉन्फिडन्स नेहमी आपण पाहतो वाशिवलीकरांचा खेळाडूंचा, तो कॉन्फिडन्स थोडासा लो झालेला दिसतोय. आणि त्याच लो कॉन्फिडन्स वरती आक्रमण करण्याचा इरादा असेल तो सावरोलीच्या सर्व खेळाडूंचा. धावा झाल्या 34. पुन्हा एकदा प्रयत्न केलाय. ऑन साइडला फटका, मिड विकेटला बॉल ट्रॅव्हल होतोय. वेगाने क्षेत्ररक्षकाला फेक करणार परंतु तो पोहोचतोय स्टंप पर्यंत. 1 धाव, अवघी 1 धाव. टीमची धावसंख्या 35. ऑन स्ट्राइक आदित्य बेसरे. सानवी 11 वडवळ या टीमचा कॅप्टन या ठिकाणी आलाय. चला या मुळगाव टीम कॅप्टन आपण त्वरित या टॉस साठी, तो पण दाखल झाला इथे. मिड इनिंग मध्ये आपण टॉस करू. ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न, स्क्वेअर लेगच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल झाला. इथे आदित्य दुसरी धाव घेण्यासाठी धावला आणि 2 धावा इथे कंप्लीट. 2 धावा आल्या. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचले 37 वर. धावसंख्या 37. 4 चेंडू आणि या 4 चेंडूंमध्ये पुन्हा एकदा आदित्यने धावा केल्यात 12. मागच्या मॅच मध्ये देखील हेच योगदान त्याने दिलं होतं. धावसंख्या 37. समोरच्या दिशेनं फटका खेळण्याचा प्रयत्न. इथे क्षेत्ररक्षक येतोय. लॉंग ऑफचा कॅच मात्र घेतली जाते. षटक झालंय समाप्त. सत्र झालंय समाप्त. एकूण धावसंख्या ती 37. धावा करायचे आहेत साई समर्थ जय मल्हार वाशिवली टीमला 18 चेंडूंमध्ये 38. आणि आता होईल टॉस. तर वडवळ आणि मुळगाव या 2 संघाचे संघनायक चला नाणेफेकसाठी यायचे आहे. आणि नाणेफेक या ठिकाणी संपन्न करण्यासाठी मी सन्माननीय रमेशजी पाटील सरांना विनंती आहे की आपल्या शुभस्ते आपण नाणेफेक करायची आहे. चला दोन्ही संघनायक वेळ डावू नका कारण खेळाचं पहिलं सत्र इथे समाप्त झालंय. वडवळ आणि मुळगाव या 2 संघांना आपण शुभेच्छा देऊया. पहा लायनसच्या माध्यमातून या ठिकाणी संघ येथे परततोय. ही क्रिकेटचं सौंदर्य स्वर्गीय रत्नभाऊ पाटील स्मृती चषकाने खरं तर आपल्याला शिकवलंय. नाणेफेक आणि नाणेफेकचा निर्णय मुळगाव संघाने जिंकले. मुळगाव संघाचं हार्दिक अभिनंदन. आपण नाणेफेक जिंकलेत. प्रथम काय घेणार? क्षेत्ररक्षण. खरं तर धावा येत नसताना तुम्ही समोरचा संघ म्हणजेच वडवळ संघाला किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 35 ते 40. एक 3 षटकांचे सामने आहेत आणि या 3 षटकांमध्ये खेळताना अर्थातच त्या गोलंदाजाला निश्चितच या ठिकाणी विचार करावा लागत असेल की कशा प्रकारची गोलंदाजी करायची. कारण
3 षटकामध्ये कमीत कमी धावणे रोखण्याचा प्रयत्न असेल तर तुमचे कोणता गोलंदाज असेल जो पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी करेल? प्रणित. तर तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. आपल्या वाटेला अर्थात या ठिकाणी फलंदाजी येते आणि या 3 षटकामध्ये आपण किती धावांचं योगदान देणार? 15च्या सरासरीने आम्ही 45 धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू. नक्कीच चांगला अंदाज आपण या ठिकाणी घेतलात, कारण 3 षटकामध्ये साधारणतः 40-45 धावा जर आल्या तर प्रतिस्पर्धी संघाला निश्चित आपल्या गोहीच्या माध्यमातून आपण दबाव तंत्राच्या माध्यमातून त्यांना रोखू शकाल. एक शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी की हे आयोजन कसं वाटतं? आयोजन तर आम्ही दरवर्षीच बघतो. आमचे संदीपजी मित्र आहेत, नानासुद्धा आमचे मित्र आहेत, एक वरिष्ठ आमचे मार्गदर्शक खेळाडू खेळामधले. या मैदानात आल्यानंतर जर असं वेगळ्या कशावरती ग्रामीण भागामध्ये येऊन अशा प्रकारचं आपण आयोजन बघतो. यूट्यूब लाईव्ह असेल, खेळाडूंच्या इतर काही गोष्टी असतील, सर्वच्या बारकाईने इथं लक्ष दिलं जातं. त्याबद्दल मी सर्वप्रथम या सर्व आयोजकांच्या ठिकाणी धन्यवाद मानतो आणि या स्पर्धेमध्ये आम्हाला खेळायला भेटलं त्याबद्दल त्यांचे मी या ठिकाणी धन्यवाद मानतो. हे जे लाडके मायबाप प्रेक्षक आहेत पहा, आता रात्रीचं जर आपण पाहिलं तर साधारणतः 1:30 वाजले आहेत. यूट्यूबच्या माध्यमातून देखील अनेक प्रेक्षक ही स्पर्धा पाहतात. यांच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? सर, ही ग्रामीण भागातली आवड आहे खेळाडूंची किंवा खेळाडूंना त्यांच्या मागून जो बॅकअप आहे, हे बॅकअपवाले सर्व प्रेक्षक आहेत आणि आपला गावातील एखादा खेळाडू किंवा एखादा संघ खेळतोय तो अंतिम क्षणापर्यंत पोहोचला पाहिजे, ही प्रत्येकाच्या मनामध्ये आत्मीयता असते. म्हणून हे प्रेक्षक भले पहाटे 4 वाजता पण आता हे प्रेक्षक हलणारे प्रेक्षक नाहीत, हे सर्वांच्या पाठीशी उभे राहणारे प्रेक्षक आहेत. धन्यवाद. तुम्हाला देखील हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. मॅचला होते ते सुरुवात सेकंड इनिंगमध्ये 2 षटकं 3 षटकं आणि धाबा करायचे त्या मात्र आता 38. 12.67च्या सरासरीनं पाठलाग करायचे, परंतु हा पाठलाग कसा असेल या आपण ऐकूया कॉमेंट्री बॉक्समध्ये पुन्हा एकदा तुषार धुमाळ यांना. रसूलपुरा चिंचोली गोहे व जय हनुमान मित्र मंडळ चिंचोली गोहे पुरस्कृत एकता चषक 2022 माध्यमातून मी तुषार धुमाळ पुन्हा एकदा तमाम क्रीडा रसिकांचं आणि उपस्थित सर्व मान्यवरांचं या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत करतो. दरम्यान आपण बघतोय बिग फाईट बिग मुकाबला. अवनेश 11 सावरोळी विपक्ष जय मल्हार वाशिवली. 18 चेंडूमध्ये 38 धावांची गरज आहे. सन्माननीय वैभवजी लवडे आणि त्याचबरोबर सन्माननीय सुमितजी समीरजी फाटे यांच्याकडे लागोपाठच्या 3 षटकारांना 500 रुपयाचा पारितोषिक आहे. 18 चेंडू आणि 38 धावांची गरज. सागर तांबडे गोलंदाजी मार्कवर तयार. डाव्या हाताचा हा गोलंदाज तो सावरळी टीम कडून आपल्याला पाहायला मिळतोय. पीमंटचं पहिलं षटक मात्र त्याच्या माध्यमातून फेकलं जात आहे. स्ट्राइक एंड वरती फलंदाज पंकज. पहिला चेंडू पॉइंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न आणि यावेळेस पॉइंटच्या क्षेत्ररक्षकानं पहिल्या चेंडूवरती चिपलाय झेल. बडी मछली जाल में जोर का झटका दी रेस से लगे. नेक्स्ट बॅट्समन मैदानामध्ये जातो जीवन शिंदे. नॉन स्ट्राइक एंड वरती आहे फलंदाज सौरभ. 17 चेंडू आणि 38 धावांची गरज. बिग फाईट बिग मुकाबला. वाशिवली विपक्ष सावरोळी. सागर या षटकातील दुसरा चेंडू घेऊन तयार. स्ट्रेट बॅटने खेळलेला हा जमिनीलगतचा फटका. अर्थातच या फटक्यावरती धावांचा स्त्रीगणेशा होतोय. जीवनच्या बॅटमध्ये ही धाव आली आहे. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर धावफलकावरती आता गरज आहे 16 चेंडू आणि 37 धावांची.
मनोज पाटील याच्यासाठी सुवर्ण संधी आहे. जर त्याच्या हाताला चेंडू जरी लागला तरी 200 रुपयाचा पारितोषिक असेल. रोहनजी मालकर आणि अजितजी लबडे यांच्याकडे पारितोषिक आले. पण यावेळेस पुन्हा एकदा जमिनीगतचा फटका. एक धाव येते. एका धावेला धावफलकावरती 2 धावा आपण पाहू शकतो टीम बाशुली संघाच्या. यावेळेस स्ट्राईक एंडवरती जीवन आहे आणि गोलंदाजी मार्गवर पुन्हा एकदा सागर या षटकातील चौथा चेंडू घेऊन तयार. वेगावरती स्वार झाला होता. यावेळेस डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून, पण हा प्रयत्न फसलाय. रोहित पाडगेने केलेला हिट मात्र यावेळेस एक धाव देऊन गेला. लेग बाईच्या माध्यमातून आलेली एक धाव. टोटल धावफलकावरती 3 धावा आहेत. 14 चेंडू आणि 35 धावांची गरज. माझे साथी गुणलेखक या गावचे सुपुत्र आहेत राज पाटील, ज्यांनी बरीचशी मैदानं गाजवली आपल्या पेनाच्या जोरावरती. अर्थातच गुणलेखकाच्या जोरावरती, ज्यांनी बरेचसे मोठे मोठे सामने रंगवले. पण आता या सामन्यामध्ये देखील ते गुणलेखकाची भूमिका पार पडतात. यावेळेस आपण बघतोय सुरेख टप्प्यावरती नियंत्रित मिश्रित गोलंदाजी होतीये सागरच्या माध्यमातून. असं वाटतंय गोलंदाज घरनच सेट होऊन आलाय की काय. सुरेख चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून होतीये आणि चांगल्या प्रगतीच्या वाटेवरती तो मात्र आपल्या संघाला देखील नेतोय. यावेळेस हा फटका कॉर्नर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे ज्यानं डीप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. फेक देखील चांगली झाली आणि अशा वेळी एकच धाव आली. या एका धावेनं पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. 1 गडी बाद. धावफलकावरती धाव आहेत. 38 धावांचा पाठला करताना 4. येणाऱ्या 12 चेंडू मध्ये आता गरज आहे ती 34 धावांची. 12 चेंडू 34 धावा. 34 धावा शेवटच्या 12 चेंडू मध्ये पूर्ण करायच्यात. वाशिवली विपक्ष अवनेश इलेव्हन सावरोळी. बड़े मंच का बड़ा मुकाबला. ऐतो एक सुमधुर संगीत. जेव्हा परिस्थिती तुमची परीक्षा पाहण्याचा प्रयत्न करते तेव्हा तिच्या निकालाचा वेळ पाहण्याआधी सामर्थ्य तुमच्या जवळ ठेवा. अर्थातच हाच सामर्थ्य तुमचा विजयाचा शिल्पकार ठरू शकतो. असे बदले होते शिवछत्रपती. मुठभर मावळ्यांच्या संगतीनं ज्यानं स्वराज्य घडवलं. आई जिजाऊचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्वराज्य स्थापन झालं आणि त्या स्वराज्यामध्ये खऱ्या अर्थानं तुम्हा आम्हा सर्वांचा जन्म झालाय हे आपलं परम भाग्य आहे. आणि आता मात्र या चेंडूवरती बिग हिट देखील पाहायला मिळाला. षटकार मात्र आलाय पण मनोज पाटील यांना आपण स्क्रीनवरती पाहू शकतो जे थोडेसे टेन्शन मध्ये आहेत. मोक्याच्या क्षणी मात्र हा षटकार आला आणि त्यांच्या चेहऱ्यावरची स्माइल मात्र उडून गेली आहे. पण येणाऱ्या चेंडूवरती कमबॅक होऊ शकतं. ही बिग मॅच आहे आणि या मॅच मध्ये कधी काय घडेल कधी काय बिघडेल हे सांगणं कठीण आहे. टोटल 10 धावा स्कोर कार्ड वरती आल्यात. 11 चेंडू आणि 28 धावांची गरज. सौरभ पुन्हा एकदा स्ट्राईक एंड वरती तयार. गोलंदाजी मार्कवर हर्षल. हा चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं डीप मध्ये क्षेत्ररक्षक पाहता पाहता पाहत राहिला आणि चेंडू गेला सीमारेषा पलीकडे. षटकारानंतरचा हा चौकार. जीतेगा वो ही जिसमें है दम. जीतेगा वो ही जिसमें है दम. में है दम तो मटकी को जीतेगा. जिसमें है दम वहीच बाजीराव सिंघम. या मॅच मध्ये जो जिंकणार तो बाजीराव सिंघम नक्कीच ठरणार. पण जो हारणार तो काय ठरणार हे येणारा काळच सांगेल. आणि आता गरज आहे 10 चेंडू आणि 24 धावांची. मॅच मध्ये ट्विस्ट आहे. मॅच मध्ये मजा आहे. आता मॅच मध्ये गोलंदाज एक टप्पा शोधतोय ज्याच्यावरती मिश्रित गोलंदाजी होईल. पण मॅच मध्ये फलंदाज खराब चेंडूची वाट बघतोय. स्ट्राईक एंड वरती फलंदाज
सौरभ पुन्हा एकदा तयार. हा चेंडू सुरेख टप्प्यावरती, निर्णायक क्षणी चेंडूला वळण दिलं, निर्णायक चेंडू टप्पा फेकला. अशा वेळी गोलंदाजानं केलंय कमबॅक. डेअरिंग करेगा तो भाई बनेगा. परिस्थिती मैदानामध्ये आपण बघतोय हिम्मतला किंमत आहे आणि किंमत देताना यावेळेस गोलंदाज. समीकरण सांगते 9 चेंडू आणि 24 धावांची गरज. त्यावेळेस आडव्या बॅट मधला फटका येतोय. निर्णायक क्षणी क्षेत्ररक्षक रोहित पाडगे डीप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. 1 धाव मात्र मिळतीये आणि एका धावेनं धावफलकावरती टोटल 15 धावा आपण पाहू शकतो. 38 धावांचा पाठला करताना 8 चेंडू आणि 23 धावांची गरज. आता गरज आहे 7 चेंडू आणि 21 धावांची. यावेळेस धीम्या गतीनं फेकलेला चेंडू, जोरदार हल्ला, अर्थातच आउट ऑफ द पार. वाघाची धाड, फोडला पहार, मारलाय षटकार. गरज आहे शेवटचे 6 चेंडू आणि 15 धावांची. 6 चेंडू 15 आहे आणि आता नावाला सिद्ध गरज आहे. वैभवनं तर स्वतःला सिद्ध केलंय, पण आता अक्षय स्वतःला सिद्ध करतोय का हे देखील पाहिलं जाईल. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. 2 चेंडू 11 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवर 7-8 पावलांचा रनअप घेऊन गोलंदाज वैभव तयार. हा चेंडू कहीं पे निगाह है कहीं पे निशाना. जोरदार पद्धतीने हल्ला करायच्या नादामध्ये फर्निचर डिसमिस झालंय. अर्थात त्रिफळाचित फलंदाज बॅक टू द पॅव्हलियन. डीजे Max. यावेळेस फटका लेट आलाय पण थेट आलाय. 4 धावांची मोहोर उमटवणारा चौकार. पण या मॅच मध्ये पूर्णपणे विजय संपादन केले ते टीम औणेश 11 सावरोळी संघानं. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच टीम सावरोळी कोण असेल?